स्पीड टाइम डिस्टन्स हा आयोगाचा आवडीचा टॉपिक आहे, पण त्याच्यावरचा खूपच सोपा प्रश्न प्रिलिम्सला विचारला होता आपल्याला. ताशी 80 किलोमीटर वेगाने जाणारी 700 मीटर लांबीची एक गाडी एक प्लॅटफॉर्म 72 सेकंदात ओलांडते, तर प्लॅटफॉर्मची लांबी किती? आपल्याला माहित आहे डिस्टन्स म्हणजे काय असतं, स्पीड इंटू टाइम. डिस्टन्स म्हणजे काय असतं, स्पीड इंटू टाइम. मग स्पीड किती आहे 80 आणि टाइम किती आहे 72. पण असं चालणार का? स्पीड कशात आहे, किलोमीटर पर आवर मध्ये, म्हणजे ह्याला मी 518 मल्टिप्लाय करणार. मग 18 की 18, 18 चोक 72, म्हणजे किती आलं 5 चोक 20 गुणिले 80 म्हणजे 1600. म्हणजे 1600 डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, त्यापैकी 700 तर काय रे, ट्रेनचीच लांबी आहे. मग या 1600 पैकी 700 ट्रेनची लांबी असेल, तर प्लॅटफॉर्मची लांबी किती असणार आहे 900. आणि तेच आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. पूर्ण फॉर्म्युल्यातच सगळं टाकलं पाहिजे मग आन्सर काढलं पाहिजे असं काही नाही. आपण फक्त डिस्टन्सचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, बाकी कुठल्याही फॉर्म्युल्याची आपल्याला स्पीड टाइम डिस्टन्स मध्ये गरज नाही.